आज खूप दिवसाने मंडईत गेले होते आणि इतक्या ताज्या ताज्या भाज्या आल्या होत्या. आणि मंडईत जायचं ना, हिवाळ्यात मला जायला खूप आवडतं. हादग्याची फुलं म्हणू नका, शिंगाडा म्हणू नका, मिरच्या म्हणू नका, आवळे म्हणू नका. आणि मग काय, हे गाजर दिसले, मग 1 किलो गाजर आणले की. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अशा छान छान रेसिपीसाठी पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. तर 1 किलो गाजर आहे. काय होतं ना, आपल्या ज्या महिला आहेत त्यांना बऱ्याचदा वयस्कर मिड एज की हात दुखतो किंवा गाजर किसायचा कंटाळा येतो. तरुण मुलींना पण गाजर किसायचा कंटाळा येतो. सगळ्यांकडे फूड प्रोसेसर नसतं. तर गाजर न किसता या 1 किलो गाजरचा हलवा कसा करायचा मस्त असं ते आपण आज बघणार आहोत. तर आमच्या इथे या देतात बॅग, कॅरी बॅग्स, प्लॅस्टिकच्या. जे नाही दिलं पाहिजे पण देतात. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आधी हे मस्त अशा भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. मी मुद्दाम हे असं शॉवर लावून घेतलं जेणेकरून पाणी कमी वेस्ट होतं. आणि ही स्वच्छ धुतलेली गाजर घ्यायची. पाण्यातच आहेत, थोडं पाण्यात ठेवते. आणि बरं किसायचं नाही, मग करायचं काय सांगते ना काय करायचं ते. अगदी सोप्या पद्धतीने कसं करते ते आपण आज पाहणार आहोत. तर हे स्वच्छ धुतलेली गाजरं एखादं नॅपकिन किंवा सुती कापड घ्यायचं आणि कोरडी करून घ्यायची. पुसून घेऊयात सगळी गाजरं. पाणी शक्यतो ठेवायचं नाही गाजरावर. आता गाजरावर हलकेशी काही मुळं असतील, शिरा असतील तर त्या काढून घ्यायच्या. ही गाजरं अगदीच छान आहेत, अजिबात यावर काही नाही आहे. त्यामुळे फक्त याचा खराब भाग काढून घेते मी. वाया घालवायची अजिबात गरज नाही. जितका चांगला पोर्शन आहे तितका घ्यायचा. तर सगळ्याच गाजरांची अशा फोडी करून घेऊयात. फार लहान करायची गरज नाही. मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्या तरी काही हरकत नाही. गाजर असं छान फोडी तयार आहेत. आता मिक्सरचं भांडं आहे, सगळ्यात मोठं असतं ना भांडं, ते घ्यायचं. यामध्ये सुकामेवा आधी घालते. सुकामेव्याचे फक्त तुकडे करायचे, त्यामुळे 1-2 फक्त पल्स करायचे. चला, 2 पल्समध्येच हे तुकडे तयार आहेत सुकामेव्याचे. काढून घ्यायचे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं गाजर घालायचं. खूप नका घालू, अर्ध्याला कमी भांडं गाजर घालायचं. हे पाण्याचा वापर न करता गाजर मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे आता किसायची गरज नाही. थोडं 4-5 वेळा पल्स केले ना की हे छान असं याचा भुगा तयार होतो. हे बघा. आणि आता याच प्रकारे सगळे गाजर मिक्सरला फिरवून घेते, किसायची गरजच नाही. 4 राऊंड मध्ये एवढा 1 किलो गाजर आरामशीर होतं. सगळं गाजर आपलं तयार आहे. 1 किलो मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. आता पाव कप चांगले 4 चमचे साजूक तूप घ्यायचं. यामध्ये हे गाजर घालायचं सगळं आणि एक 5 मिनिटं तरी या तुपावर परतून घ्यायचं. गॅस मोठा जर आता ठेवला तरी काही हरकत नाही. तुपावर आहे ना 5 मिनिटं गाजर छान परतवून घेतलं. बघू शकाल तुपावर गाजर परतलं ना, त्याचा इतका छान सुवास तरवळतो आणि रंग पण त्याचा छान खुलून येतो. आता यावर ठेवूयात झाकण आणि झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटं वाफवून घ्यायचं. गाजर शिजतंय तोवर इथे बाउलमध्ये 1 कप मिल्क पावडर घ्यायची आणि यामध्ये 1 कप दूध घालायचं आणि हे एकजीव करून घ्यायचं. मिल्क पावडरच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. आता इथे मिल्क पावडर नसेल वापरायची तर मग खवा जरी घेतला, एक 1/2 किंवा पाव किलो खवा पुरेसा होईल एवढ्या 1 किलो गाजरासाठी. शक्यतो 1/2, खूप पण खवा नको. 10 मिनिटे गाजर वाफवून झालं. झाकण उघडायचं. वा वा, बघू शकाल काय सुंदर झालंय. आणि फुलतं असं गाजर, त्याचा रंग छान असा फुलून येतो तुपावर भाजलेला आणि शिजवलेला गाजराचा. आता
यामध्ये की नाही हे जे मिश्रण आपण तयार केलं हे मिश्रण घालूयात मिल्क पावडरचं. त्याचसोबत यामध्ये सुकामेवा पण घालूयात आणि बेदाणे. बेदाणे मला प्रचंड आवडतात या हलव्यामध्ये म्हणून मी घालते, नाही घातले काही हरकत नाही. मिसळून घ्यायचं. झाकण ठेवूयात आणि काहीच करायचं नाही. आता 20 मिनिटं हे या दुधामध्ये छान आपण हलवा वाफवून घेऊयात. चला इथे ना गाजर हलवा एक 20 मिनिटं छान वाफवून घेतला. बरं मध्ये मध्ये 4-5 मिनिटांनी मिसळलं देखील, नाहीतर तो करपेल आणि मग म्हणाला करपला आमचा हलवा. बघू शकाल छान जसतसं शिजतं ना तसतसं त्याला पाणी सुटतं आणि त्या मूळच्याच पाण्यामध्ये अंगच्याच पाण्यामध्ये हा हलवा शिजतो. त्यामुळे जास्त दूध किंवा असं बाकी काही घालायची गरज नाही. आता यामध्ये 150 ग्राम साखर घालते मी. मिसळून घेऊया. 1 किलो गाजर आहे. गाजराला खूप गोडवा असतो त्यामुळे साखर खूप घालायची नाही. तुम्हाला वाटलं तर आणखी एक 50 ग्रॅम म्हणजे 200 ग्रॅम वगैरे घालू शकता, पण मग खूपच गोड होतो हलवा. आमच्याकडे जरा गोड खातात म्हणून कमी, पाऊण कप म्हणजे साधारण 150 ग्रॅम साखर इथे घातली. साखर घातली ना की बघा गाजराला पुन्हा हलकंसं पाणी सुटायला सुरुवात होते. आता हे आणखी 7-8 मिनिटं शिजवायचं साखर घातलं. चला साखर घातल्यावर अजिबात झाकण न ठेवता हा हलवा शिजवला आणि बघू शकाल साखर विरघळली आहे. हलव्यातलं पाणी पण खूप कमी झालंय. बघाल काय सुंदर दिसतं, रंग देखील छान आलाय. गॅस बंद करूयात आणि यामध्ये घालायची वेलची पूड. मिसळून घ्यायचं. गाजर हलवा इथे आहे तयार. या प्रमाणात हे ना एवढे अर्धा कपचे भरून 14 कप व्यवस्थित गच्च भरतात. म्हणजे साधारण 7 ते 8 जणांसाठी हा पुरेसा होतो. पण 10 जण 12 जण असतील तर 1.5 किलो गाजराचा जरी हलवा केला तरी तो पुरेसा होईल 10 जणांसाठी. 1 किलोचा साधारण 6-7 ते 8 लोकांना मोर दॅन इनफ, म्हणजे पोटभर अगदी खाऊ शकतात. हा थंड झाला की असाच रूम टेम्परेचरवर 2-3 दिवस छान टिकतो. नसेल ठेवायचा तर फ्रीजमध्ये तर आठवडाभर 8 ते 10 दिवस तर छान राहतो. फक्त खाण्यापूर्वी बाहेर काढा किंवा हलका गरम करून घ्या. रेसिपी आवडली तर पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.